सांगलीत दोन पाटलांमध्ये चांगलीच जुंपली आहे। वसंतदादा घराणं संपवण्यासाठी माझ्या विरोधात खालच्या पातळीवर प्रचार केल्याचा आरोप विशाल पाटलांनी केला। तर सांगली जिल्हा विशाल पाटलांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही, जिल्हा मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा नाही असा पलटवार संजय काका पाटलांनी केला। महिलांच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी लातूर शहरासह प्रत्येक तालुक्यात सखी बूथची स्थापना करण्यात आली। महिलांना लवकरात लवकर मतदान करता यावं यासाठी म्हणून हे बूथ उभारण्यात आले होते। सकाळी मतदानाला मोठा प्रतिसाद मिळाला, मात्र उन्हामुळे दुपारपासून मतदान केंद्रावर शुकशुकाट होता, त्यामुळे मतदानाच्या टक्क्यातही मोठी घट झाल्याची शक्यता आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले होते। वळवा तालुक्यातल्या साखराळे गावातल्या मतदान केंद्रावर हा सगळा राडा झाला। मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वरच्या सत्यजित पाटील यांच्या बोगस प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती। या तक्रारीनंतर मतदान केंद्र काही काळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं। यावरून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जाब विचारण्यासाठी इथे आले, तेव्हा दोन्ही गटामध्ये शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। कल्याणमध्ये बाजारात पुन्हा एकदा बनावट नोट चलनात आणणारी टोळी सक्रिय झालेली आहे। अशाच किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली। अंकुश सिंग असं या आरोपीचं नाव आहे। जालन्यामध्ये 10 मे रोजी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही माहिती दिली आहे। लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। शहरातल्या फेजर बॉईज शाळेच्या मैदानावर ही सभा दुपारी 3 वाजता होणार आहे। कल्याण काळे यांना भाजपच्या रावसाहेब दानवेंचं आव्हान असणार आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन गोरंट्याल यांनी केलं आहे। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी का जाऊ नये, नात्यात विभक्तपणा येऊ नये हेच आमचं मत आहे। सुप्रिया सुळेंनी आशाताईंच्या घेतलेल्या भेटीवर शिवसेनेनं ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। आज हे गेले तर उद्या ते जातील असं विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं।